दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना दा रोज वसुलीचा देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपणा सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आता आपण आहोत चेंदणी कोळीवाडा ठाणे पूर्व या परिसरामध्ये आणि तिथल्या दोघींना भेटणार आहोत. सुनबाई आहेत दीप्ती ठाणेकर आणि सासूबाई आहेत अरुणा ठाणेकर. या उत्साहाचं उदाहरण आणि आजचा दिवस या सगळ्या कोळी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा, किंबहुना महाराष्ट्रातल्या प्रत्येकासाठीच तो खूप महत्त्वाचा. तेव्हा अशा या आजच्या उत्सवानिमित्त तुम्हा सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सुरुवात करतो आजच्या भागाला. सन आयलाय गो नारळी पुनवेचा, मनी आनंद मावना मोल्यांच्या दुनियेचा. अरे बेगिन बेगिन चला किनारी जाऊ दर्याच्या पुंजेला. आयलाय गो नमस्कार. 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 चला एक अक्षर देतो, उखाणा घ्या. दोघींपैकी कोण आधी घेतो उखाणा ते मला बघायचंय. न नारळी पौर्णिमेच्या दिवशी दर्याला वाहिला नारळ, सुबोधरावांच्या नावाने नेसला पिवळा पातळ. अरे वा, अभिनंदन. कुठलाही एक उखाणा घ्या. सुरमई सरगा, हा, शेवंती काटेरी मावरं, चवीला लागतंय चांगलं, दत्तात्रय नावांचं नाव स्वभाव लई भारी चांगला. अरे वा वा. पण माशांची नावं घेताना सगळी काटेरीच माशी घेतली. नाव काटेरी पण आतमध्ये चांगला. द्या ओळख करून सगळे. माझे सासूबाई नमस्कार. माझे मिस्टर सुबोध नमस्कार. माझे सासरे नमस्कार. माझे दीर नमस्कार. आई नमस्कार. जाव नमस्कार. माझा मुलगा नमस्कार. त्यांची मुलगी नमस्कार. नणंद, नमस्कार. माझी मुलगी. आणि हे आणि सगळे आमचे सगळे परिवार कोळी नमस्कार. परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झाली, आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. 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 आई तुमचं बालपण कुठलं? आत बाळपण इथेच कोळीवाड्यात. याच. तुमचं बालपण कुठलं? तिथेच कोळीवाड्यात. लग्न पण जमलं कोळीवाड्यात? हा, कसं काय? कसं काय म्हणजे लव्ह मॅरेज नाही आमचं. मी कुठं काय म्हटलं? कधी झालं लग्न? काय तारीख? 16 डिसेंबर 1973. किती वर्ष झाली? 40. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? आमच्या लग्नाला तर एकूण 7 वर्ष झाले. तुमचं माहेर कुठे? माझं मूळचं माहेर अलिबाग, मुरुड जंजिरा. मग नंतर डॅडींच्या ट्रान्सफरमुळे मग आम्ही आता ठाण्यातच असतात. तुमची ओळख ठाण्यातली? हो, नाही, आमचं प्युअर अरेंज मॅरेज. म्हणजे प्युअर अरेंज मॅरेज म्हणजे काय? म्हणजे कसं होतं की आधी प्रेम प्रकरण वगैरे लव्ह मॅरेज आणि मग अरेंज केलं असातला प्रकार नाहीये. जेव्हा वधूवर सूचक मंडळ मधनं जुळवलं आणि मग ठरलं. पण काय 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 जादू केली त्यांनी? त्यांचा स्वभाव आवडला. कसा कसा आहे स्वभाव? स्वभाव खूप चांगला आहे. खूप चांगला आहे. हो. आणि तुम्ही काय? आणि म्हणजे आता मी बिलीव्ह करत होतो की म्हणजे ते म्हणतात ना की घंटी वाजली पाहिजे. तसं जेव्हा पहिल्यांदाच बघितलं तेव्हाच माझी घंटी वाजली, तेव्हाच हो पहिल्याच भेटीत. घंटी म्हणजे तुम्ही घंटी घेऊन
कसं काय? म्हणजे मनातला असं तो एक आतला आवाज म्हणतात ना हा हा की हो म्हणजे पहिल्या हीच आपली बायको. बर, आता यानंतर आपण या संपूर्ण परिवाराला भेटू. चला, संपूर्ण कुटुंब आता या ठिकाणी आहे. नमस्कार. नमस्कार. अरे ही अशी विभागणी काय केली आहे? सासू सुनांची. म्हणजे ह्या सगळ्या सासू आहेत, सासवा आणि ह्या इकडे आसवा. आपला आसवा नाही म्हणजे या हसावा. सुना तुम्ही सगळ्या, म्हणजे ह्या तुम्ही ज्या ह्यांना रडवता. तुम्हाला हस्त कोण ठेवतो? सासूच ठेवतो ना. असतो पण पूर्ण नाही, पूर्ण सासू. आज विषयाची गरजच नाहीये. कोणत्याही विषयावरती वाद होऊ शकतो किंवा कोणत्याही विषयावरती एकमत होऊ शकतं. तर म्हणजे ह्या रडवतात फायनली, होय ना? शेवटी पोरी म्हणून त्यांना नेहमी मोरीत ठेवतात. सगळी कामं पळतात. कुठे जातात? ह्या नोकरी करतात. आणि त्यांची मुलं आम्ही सांभाळतो. बरोबर आहे ना? त्यांची मुलं सांभाळून आम्ही कामं पण करायची, कामं करायची सर्व. आणि ह्याने बाहेर करून आणि हे तुमची मुलं सांभाळतात ती. मोठी झालेली आहे, मग त्यांना सांभाळायला काय एवढा त्रास त्या बघा म्हणाला मोठी झाली आहेत म्हणूनच जास्त सांभाळायला लागतं. किती वा वा, किती छान नातं आहे. म्हणजे याच्यात वाद नाही आहे, पण या दोघांमध्ये असलेला एक जिव्हाळा आहे ना, हा या निमित्ताने व्यक्त होतोय. म्हणजे किती खेळकर वातावरणात सगळे गप्पा. प्रेम आहे, प्रेम आहे. प्रेमात बांधतो. बरोबर. आणि तुम्हाला ते प्रेमातच वाटतं ना? वाटून घ्यायला पाहिजे, वाटून घ्यायलाच पाहिजे प्रेमात. हक्क झाला, हा दादागिरी झाली. आम्ही चालवून घेतो त्यांची दादागिरी. बघितलं, चालवून घेतात. दादागिरी आम्ही करत नाही. मग आता आम्ही म्हातारे झालो, आता आम्ही थकलो. बाईने घर चालवायचं ना. आम्ही पण त्यांना आई सारखं सांभाळतो. आई सारखं, पण आई नाही. सारखे म्हणतात. तुझा भाव आहे ना? हा, तुझा भाव करतात. किती किती भाव आहेत प्रत्येकीला? भाव आहे ना. चला, आता मला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि त्या प्रश्नांवरती मला काही मतं जाणून घ्यायची आहेत आणि काही मनातले प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न असा आहे की आजच्या सुना कामात सासवांच्या मानाने कमजोर आहेत का? कमजोर आहे. एक 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 कळतंय मला. तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे की सासवांच्या मानाने आजच्या सुना कामामध्ये कमजोर आहेत का? म्हणजे का का असं वाटतं तुम्हाला? त्यांना काय झाडू नको काढायला, हा, त्यांना कपड्याला मशीन पाहिजे, मोबाईल मोबाईल काम बाजूला, काम बाजूला. काम बाजूला. काय म्हणणं तुमचं याच्यावरती? आजकालच्या सुना या घरामध्ये कामं करून बाहेर नोकरी करायला जातात. शिवाय घरातली आणि दोन्ही बाहेरची जबाबदारी दोन्ही समर्थपणे सांभाळतात. या सासवाने हे समजून घ्यायला पाहिजे. प्रश्न असा आहे की सासवा आजच्या सुना या सासवांपेक्षा कामामध्ये कमजोर आहेत का? बिलकुल नाही. आम्ही खर्च पण करतो. एक मिनिट, सासरीबा तुमचं काय म्हणणं आहे? सुना सासवांपेक्षा कमी काम करतात का? नाही. चला, हा, थांबा थांबा, तुमचं काय म्हणणं आहे? दोघांच्या जागी बरोबर आहे. नाही, हे डिप्लोमॅटिक उत्तर झालं. इकडनं आईकडनं मार पडणार, तिकडे बायको रागवणार. अजिबात नाही, दोन्ही बरोबर आहेत. नाही नाही, अजिबात नाही. म्हणजे सुना कमजोर आहेत? नाही नाही, की सासवा कमजोर आहेत? साहेब कसं आहे, एक मिनिट, उत्तर एका प्रश्नाचं एकच असू शकतं. बोला. शेवटी आई. बघताय तुम्ही? चला, पुढचा प्रश्न. सणा समारंभात सासू
सुनांपेक्षा जास्त मिरवतात का? मिरवतात. सुनांपेक्षा सासू जास्त? कारण सणा समारंभाला सूनबाई घरामध्ये सगळं सणाचं काम आवरत असते आणि सासूबाई बाहेर मिरवत असतात. कारण आमच्या वेळेला आमच्या सासूबाई मिरवत होत्या तेव्हा आम्ही काम करत होतो. आता त्यांनी काम करायची, आम्ही थांबा आता गप्पा बसा तिकडे. ह्या जेव्हा सासू होतील तेव्हा काय होईल देवा रे देवा. पुढचा प्रश्न अजून एक. घरात जो पसारा होतो त्याला जबाबदार कोण? काय वाटतं तुम्हाला? सूनबाई कामाला जाते. हा म्हणजे पसारा तुम्ही करता? सूनबाई कामाला जाते, सगळा पसारा टाकून जाते. त्यांच्या साड्या आवरायच्या आम्ही. एक मिनिट, काय म्हणणार होतं? घरी आल्यावर त्याचा रिव्हर्स असतो. सासूबाई पसारा ठेवून देतात, आम्ही तो आम्ही आखा मुलं करत असतात. मग ती सासवांची मुलं असो नाही तर आमची मुलं, तो आवरायचा दोघींनाच आम्हाला. म्हणजे आमच्यावर आरोप आहे. ह्याला जबाबदार ह्याही नाहीत ह्याही नाहीत हे आहेत. सासवांची मुलं म्हणजे आमच्यावर आरोप आहे. म्हणजे दोघींची युती आणि आमच्यावर आरोप. पण एक सांगतो, काही म्हणा, सूनबाई आपापली मतं मांडत होत्या, सासूबाई त्यांची मतं मांडत होत्या. पण कसं आहे की आज ही सगळी जी मंडळी आहेत, ही सगळी पिढी आज ज्या पद्धतीने काम करते आहे, ज्या पद्धतीने आनंद उपभोगते आहे, मला असं वाटतं हे सगळं तेव्हाच शक्य झालं जेव्हा या पिढीने आयुष्यभर कॉम्प्रोमाइज सॅक्रिफाईस केलं. तेव्हाच आज आपल्याला कुठेतरी काही क्षण सुखाचे अनुभवायला मिळत आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं हा आजचा नारळी पौर्णिमेचा हा उत्सव आहे. ही मतं, या चर्चा, या गप्पा, या गमती पुरत्याच मर्यादित होत्या. पण आज जर कुठला गट जिंकला असं जर मला म्हणायचं असेल तर आम्ही सगळे सन्मान करू या पिढीपेक्षा या पिढीचा. तेव्हा आजचा विजेता गट आहे सासू. सासू ज्या वर्षभर सुनांना देतात आसू, आपलं हसू हसू. माझा प्रॉब्लेम झाला, रडा आता. तेव्हा आता गट तर जिंकला सासू गट, त्यामुळे ही लक्ष्मी माऊली तुमच्याकडे आली. ही लक्ष्मी माऊली तुमच्या हाताने त्यांना द्या सुनांना. हा गट पण जिंकलाय. आणि हे जे बक्षीस आहे हे संपूर्ण म्हणजे गटाच्या वतीने मिळणार आहे आमच्या तुला. अभिनंदन. तर आता आपण उत्साहामध्ये निघणार आहोत त्या जेटीवरती जिथे नारळ आपण सागराला अर्पण करणार आहोत. आणि त्याचबरोबर त्याच ठिकाणी बघणार आहोत की आजच्या भागातली पैठणी कोण जिंकणार. या दोघींमध्ये एक पैठणी तर जिंकणारच आहे, पण त्याचबरोबर आणखी एक पैठणी. थांबा आत्ताच नको, बघूया काय होणार, सांगतो जेट्टीवर. कोण जिंकणार आहे पैठणी ते आता बघणार आहोत. पैठणीचा खेळ सोपा आहे, पण काय वाटतं तुम्हाला, सासूगड जिंकेल की सुनबाई जिंकेल पैठणी? हे जे सून तिथे बसून ते सूनच्या बाजूने आहेत ना, तुमचं काय म्हणणं आहे? ऑफकोर्स सासू. ओल्ड इज गोल्ड. म्हणजे नारळावर नारळ आपला असतो ना खेळ तसा. चला, आणि आता पैठणीचा खेळ. या खेळामध्ये 5 सोन्याच्या कागदानी म्हणजे सोन्याचे नारळ तयार करायचे आहेत. आणि हे नारळ बनवत असताना किंवा ते नारळ तयार करत असताना कुठूनही तो कागद फाटला नाही पाहिजे. आणि नारळ सोन्याचा नारळ आहे हे असं वाटलं पाहिजे. वाण्याकडनं तो नारळ पुडीत बांधून आणलाय असं वाटला तर त्याचा उपयोग नाही, तो नारळ बाद होणार. सगळ्यात आधी ज्या दोघींपैकी एक 5ही नारळ तयार करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1 2 3.
आणि खेळ पूर्ण झालेला आहे. सुनबाई जिंकाव हीच माझी इच्छा होती. हीच इच्छा होती, पण खेळात प्रयत्न करायला पाहिजे. नारळ हुबेहूब किंवा छान याही पेक्षा 5 नारळ इकडे तयार झाले, इकडचेही झाले. हा थोडा एक वाण्याकडनं आणला धावत धावत, पण बाकी सगळे बरे झाले होते. निकाल आपल्या समोर आहे. खूप छान साथ दिली मुलाने, त्याबद्दल आजच्या या नारळी पौर्णिमा विशेष भागामध्ये झी मराठीकडून ही आपल्याला भेटवस्तू. धन्यवाद. आणि या खेळामध्ये खूप छान साथ दिली बाबांनी. बाबा धन्यवाद. झी मराठीकडून ही आपल्याला भेटवस्तू. सासूबाई आजच्या या खेळामध्ये उपविजेत्या ठरल्या. झी मराठीकडून त्यांना हे चांदीचं नाणं. आजच्या नारळी पौर्णिमा विशेष भागात होम मिनिस्टर ठरल्या सुनबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. आजच्या या नारळी पौर्णिमा विशेष भागात आणखीन एक पैठणी, आणि ही पैठणी पटकावण्याचा मान कोणाला मिळणार बघूया. चेंदणी कोळीवाड्याच्या चेंदणी कोळीवाडा या ठिकाणी हा नारळी पौर्णिमा उत्सव आपण साजरा करतो आहोत. आजचा हा विशेष भाग असल्यामुळे आणखीन एक पैठणी आज सगळ्यांच्या साक्षीने आपण देणार आहोत. आणि या पैठणीच्या मानकरी कोण ते आता या ठिकाणी हा खेळ चेंदणी कोळीवाड्यामध्ये विठ्ठल मंदिराच्या समोर या ठिकाणी होतो आहे. खेळ सोपा आहे. ही नौका जिच्या साक्षीने हा खेळ होणार आहे, ज्याच्यामध्ये अनेक नारळ ठेवलेले आहेत, आणि हे जे असंख्य नारळ ठेवलेले आहेत त्यापैकी एक नारळ असा आहे, नीट ऐका, एक नारळ असा आहे ज्या नारळावरती HM म्हणजे होम मिनिस्टरचा ह आणि म अशी 2 अक्षरं लिहिलेली आहेत. तुमच्यापैकी सगळ्यात आधी या बाजूनी किंवा त्या बाजूनी गेलात तरी चालेल, तो नारळ अचूक शोधून ज्या हात वरती करतील त्या आजच्या भागातल्या पैठणीच्या विजेत्या ठरतील. ज्या तो नारळ शोधून काढणार त्यांना मिळणार आहे 1 2 3 जोरदार टाळ्या. तुम्ही नाही. तो अचूक नारळ शोधून काढायचा आहे. कोण नारळ आज 2 अक्षरं लिहिलेली आहेत त्या नारळावरती, आणि तो हात वरती करायचा आहे. जरा टाळ्या मिळालं. अभिनंदन. HM लिहिलेला हा नारळ यदुला मंदार कोळी या आजच्या इथल्या इथे जो काही खेळ ठरला त्याच्या विजेत्या ठरलेल्या आहेत. आणि आजच्या नारळी पौर्णिमेनिमित्त तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. हाच तो सोन्याचा नारळ हा सागराला अर्पण केला जातो. आणि सगळ्यांची सुरक्षा कर आणि आमच्यावरती प्रेम कर असं जणू काही दर्या सागराला साकडं घातलं जातं. पुन्हा एकदा या निमित्ताने समस्त कोळी बांधवांच्या वतीने, संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने, समस्त रसिकांच्या वतीने हा नारळ आपण अर्पण करणार आहोत.
आणि त्याचबरोबर मागणं करणार आहोत की सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे. पुन्हा एकदा आपण सर्वांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि हा भाग इथेच संपवतो. पुन्हा भेटणार आहोत आपण याच उत्साहामध्ये, याच जल्लोषामध्ये एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. पुन्हा एकदा आपण सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.